मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आता पितृपक्ष चालू आहे आणि प्रत्येकालाच ब्राह्मण बोलवता येत नाहीत, हे शक्य नसतं. म्हणून आपण घरच्या घरीच पितृतर्पण विधी कशी करावी हे आपण बघणार आहोत. तर आपण स्टेप बाय स्टेप म्हणजेच पूर्ण व्यवस्थित माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमधून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मित्र हो, पितृतर्पण विधी घरच्या घरी कशी करायची ते आपण पाहत आहोत. तर त्यासाठी आपल्याला पूर्व तयारी करायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ, काळे तीळ, कुशाची पाती. हे कुशाची पाती नसतील तर तुम्ही गवत घेतलं तरी सुद्धा चालेल. पाणी, तुळशीचे पान, पितरांचे फोटो, एक तांब्या किंवा लोटा. दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे. आपल्याला शुचिर्भूत होऊन स्वच्छ पांढरे वस्त्र घालायचं आहे. आपल्याला पाण्यात काळे तीळ घालून जल अर्पण करायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करून उजव्या हाताने 3 वेळा पाणी सोडायचं आहे आणि आपल्याला पिंड अर्पण घरच्या घरीच आपण करायचं आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे शिजवलेला तांदूळ म्हणजे शिजवलेला भात, थोडं तूप, काळे तीळ एकत्र करून आपल्याला 3 छोटे छोटे पिंड तयार करायचे आहेत म्हणजेच गोळे तयार करायचे आहेत. आणि हे गोळे दक्षिणेकडे ठेवून पितृभ्या स्वधा म्हणून ते अर्पण करायचे आहेत. आणि तुम्हाला पितरांसाठी एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे ओम सर्वभ्या पितृभ्या स्वधा नमः. असं आपल्याला मंत्र म्हणत पितरांच्या शांतीसाठी हे अर्पण करायचं आहे. आणि हे सर्व पिंड अर्पण आपण घरच्या घरी सोप्या पद्धतीने करायचं आहे. आणि अन्नदान जेवढे या पितृपक्षामध्ये तुम्हाला अन्नदान करता येईल तेवढं तुम्हाला करायचं आहे. ब्राह्मण गरजू लोकांना जेवण द्यायचं आहे. गाय, पक्षी, प्राणी यांना अन्न द्यायचं आहे. कपडे, धान्य, तूप, तांदूळ, फळे यांचे दान जास्तीत जास्त तुम्हाला या पितृपक्षामध्ये करायचं आहे. आणि पितरांच्या शांतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आपल्याकडून काही चूकमूक झाली असेल तर त्यासाठी तुम्हाला क्षमा विनंती मागायची आहे. आणि नंतर पितृपक्षामध्ये एक नियम पाळायचा आहे की मांसाहार खायचा नाही, मद्यपान करायचं नाही, कांदा लसूण खायचा नाही, सात्विक आहार आणि शुद्ध आचरण ठेवायचं आहे. एवढे केले तरी पितृष्ट आपले पित्र हे संतुष्ट होणार आहे आणि घरात शांती समृद्धी वाढणार आहे. म्हणून पितृतर्पण कसे करावे घरच्या घरी याची माहिती मी तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओमधून सांगितलेली आहे. आणि पितृशांतीचा मंत्र सुद्धा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय हा विष्णू स्मरणासाठी पितरांचा अतिशय प्रिय मंत्र हा आहे. हा तुम्ही नेहमी रोज बोलायचा आहे. आणि पितृ अर्पण करताना सुद्धा तुम्हाला हा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. त्यासाठी तुम्हाला ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्योर्मुक्ष्य अमामृतात् हा मंत्र तुम्हाला जपायचा आहे. तर या पितृपक्षामध्ये हे तुम्ही घरच्या घरीच करायचं आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला पितरांच्या आत्म्याला शांती भेटणार आहे, पितरांचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार आहे. म्हणून ही सर्व विधी तुम्हाला घरच्या घरी करायची आहे. तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्कीच 15 दिवसात या पितृपक्षात ही शांती तुम्ही एकदा तरी नक्की करा. घरामध्ये तुमच्या पितरांना शांती नक्की मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.